GDS भरतीत एक प्रकारचं मित्रांनो खूप फ्रॉड चाललेला आहे। GDS भरतीत काही मुलं असे आहेत की ते डुप्लिकेट मार्क टाकत असतात, त्यांच्यामुळे काही मुलांचं नुकसान होतं आहे। आणि GDS विभाग म्हणजे भारतीय डाक विभागला एक विनंती आहे की मुलांची त्यांनी मार्कावरनं निवड करता कमीत कमी 15 ते 20 मार्कांची परीक्षा घेऊन किंवा तोंडी परीक्षा घेऊन निवड करावी। कारण सर मला एकच म्हणायचं आहे की प्रत्येक मुलाने परीक्षा ही त्याच बोर्डातून दिलेली आहे आणि प्रत्येक मुलगा ही 10वीची परीक्षा देऊनच पास झालेला आहे। त्यामुळे डाक विभागाने मुलांशी भेदभाव न करता प्रत्येक मुलाला ही संधी द्यायला हवी। कारण डाक विभाग फक्त करोना काळातील मुलांना म्हणजे 90 ते 100% असलेल्याच मुलांना संधी देत आहे। त्यांच्यामुळे ज्या मुलांचं शिक्षण कमी झालेलं आहे किंवा ज्या मुलांचं शिक्षण फक्त 10वीपर्यंत झालेलं आहे, अशा मुलांचे खूप नुकसान आहे। त्यामुळे माझे डाक विभागाला एकच कळकळीची विनंती आहे, मुलांशी समान अधिकाराने वागावं व प्रत्येकाला समान अधिकार द्यावा, हीच कळकळीची विनंती आहे। प्रत्येकाने कायद्याप्रमाणे प्रत्येकाला समान अधिकार असल्यामुळे भारतीय डाक विभागाने प्रत्येक विद्यार्थ्यांची संधी ही मारू नये, प्रत्येक विद्यार्थ्याला ही संधी द्यावी, ही माझी डाक विभागाला कळकळीची विनंती आहे। नसेल तर कमीत कमी डाक विभागाने प्रत्येकाला संधी द्यावी व प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा घेऊन त्याची नेमणूक किंवा त्याची नेमणूक करावी, ही माझी डाक विभागाला विनंती आहे। फक्त मार्क बेस आधारावरती तुम्ही निवड करू नका। कारण काही मुलं करोना काळातले असे आहेत की जी मुलं शाळेत न जाता त्या मुलांना अक्षरशः 100 आणि 90, 95 असे टक्के पडलेले आहेत। आणि काही शाळांनी सुद्धा हे प्रकार केलेले आहेत। काही न विचार करता मुलांना 80 आणि 90, 100, 90, 95 असे टक्के देऊन मोकळे झालेले आहे। त्यामुळे हे एक प्रकारचं पूर्ण फ्रॉड आहे। त्यामुळे GDS विभागाला एकच विनंती आहे, तसं न करता प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काला न मारता प्रत्येक विभागाला GDS विभागाने संधी दिली पाहिजे। कारण 10वी पासवरती कोणतीही भरती लवकर निघत नाही आणि जी भरती निघते GDS विभागाची तीही काही मुलं कमी शिकलेले मुलं आशेने फॉर्म भरतात, त्यातही GDS विभाग हे फक्त 90, 100% असलेल्या मुलांनाच हे करत असते। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला माझी एक कळकळीची विनंती आहे की आपण प्रत्येक विद्यार्थ्यांनी ह्या मुद्द्यावर बोलायला हवं, तरच काहीतरी बदल होणार आहे, नाहीतर प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क मारला जात आहे।